आजच्या रेसिपी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला झटपट कैरीचं लोणचं कसं करायचं याची रेसिपी मी दाखवणार आहे। इन्स्टंट कैरीचं लोणचं करण्यासाठी इथे मी अर्धा किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत। मध्यम आकाराच्या या 3 कैऱ्या आहेत। सर्वात आधी इथे मी कैऱ्या ह्या स्वच्छ धुवून घेणार आहे। कैरीचा देठाकडील भाग हा व्यवस्थित चोळून धुवून घ्यायचा आहे, म्हणजे त्याच्यामधला जो काही चीक वगैरे आहे तो निघून जातो। कैरी धुतल्यानंतर आता काही वेळ 10-15 मिनिटं मी याला पाण्यामध्ये ठेवून देणार आहे। कैरी पाण्यामधून भिजवल्यानंतर याच्यामधला चीक हा निघालेला आहे। आता अशा प्रकारे कपड्याच्या साहाय्याने आपल्याला स्वच्छ अशी कैरी ही पुसून घ्यायची आहे। कैरी धुवून आणि पुसून झाल्यानंतर आता अशा प्रकारे याचा देठाकडचा भाग कापून घ्यायचा आहे व धारदार चाकूच्या मदतीने आपल्याला कैरीचे मध्यम आकाराचे किंवा तुम्हाला आवडतील लहान किंवा मोठ्या आकाराचे तुकडे हे करून घ्यायचे आहेत। कैरीचं लोणचं जास्त दिवस टिकण्यासाठी कैरी ही कडक आणि आंबट घ्यावी। अशा प्रकारे मी कैरीचे हे तुकडे असे करून घेतलेले आहे। आता इथे मी 1 कप तेल घेतलेलं आहे। सर्वात आधी आपल्याला तेल हे व्यवस्थित असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे व तेल गरम झाल्यानंतर आपल्याला हे पुन्हा थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। लोणच्यासाठी मसाला कसा करायचा आपण हे पटकन बघूया। लोणचं मसाला करण्यासाठी इथे मी सर्व साहित्य दाखवलेले आहेत। इथे मी 200 ग्रॅम मोहरीची डाळ घेतलेली आहे। त्यानंतर 2 चमचे बडीशेप, 1 चमचा काळी मिरी, 1 चमचा लवंगा, 2 चमचे हळद, 4 मोठे चमचे मीठ, 1 छोटा चमचा मेथीदाणा, 1 चमचा हिंग आणि 10 ते 12 इथे मी काश्मीरी लाल मिरच्या घेतल्या आहेत। त्याच्याऐवजी तुम्ही लाल मिरचीचा पावडर देखील वापरू शकता। आपल्याला हे सर्व साहित्य लोणच्याच्या मसाल्यासाठी वापरायचे आहेत। सर्वात आधी आपल्याला इथे लोणच्याच्या फोडींना मीठ आणि हळद लावून घ्यायचं आहे। आता एका मोठ्या भांड्यामध्ये मी कैरीच्या फोडी टाकून घेतलेल्या आहे व त्यामध्ये 2 चमचे हळद आणि 4 चमचे मीठ टाकून ह्याला व्यवस्थित असं हलवून घेणार आहे। कैरींच्या फोडींना जर आपण आधी हळद आणि मीठ लावल्यामुळे मीठ हे आतपर्यंत मुरण्यास मदत होते। हळद आणि मीठ टाकल्यानंतर आता आपण अशा प्रकारे त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। कैरीच्या फोडींना सर्व बाजूंनी मीठ आणि हळद लावल्यानंतर आता याला आपण 10-15 मिनिटं बाजूला ठेवून देऊया। तोपर्यंत आपण झटपट असा लोणचं मसाला तयार करून घेऊया। एका पॅनमध्ये मी सर्वात आधी काळी मिरी, लवंगा, बडीशेप, मेथीदाणे, सुक्या लाल मिरच्या हे सर्व मंद आचेवरती भाजून घेणार आहे। आपल्याला हे सर्व साहित्य मंद आचेवरती आणि हलके असे भाजून घ्यायचे आहेत। सर्व साहित्य मंद आचेवरती भाजून झाल्यावर मिरच्यांचे मी अशा प्रकारे तुकडे करून घेणार आहे, म्हणजे मिक्सरमध्ये हे बारीक असं वाटलं जाईल। गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे। आता सर्वात शेवटी इथे मी हिंग टाकून घेणार आहे व मिश्रण थंड झाल्यानंतर आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये याची बारीक अशी पूड करून घ्यायची आहे। इथे तेल मी व्यवस्थित गरम करून घेतलेलं आहे व थंड करून गेलेलं आहे। थंड म्हणजे पूर्णपणे थंड नाही आहे, हे थोडंसं कोमट आहे। तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे बोट टाकल्यानंतर आपल्याला याचा गरमपणा हा जाणवला गेला पाहिजे। लोणचं करण्यासाठी तेल हे कोमट असं हवं, म्हणजे याच्यामध्ये मसाला हा चांगला व्यवस्थित मुरतो। आता ज्या कैरींच्या फोडींना आपण मीठ आणि हळद लावून ठेवलेलं होतं, मिक्सरवरती बारीक वाटलेला मसाला आणि तेल टाकून आपल्याला हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे।
इथे मी मिक्सरवरती मसाला हा बारीक असा वाटून घेतलेला आहे. काश्मीरी लाल मिरचीमुळे याला सुरेख असा रंग आलेला आहे. आता यामध्ये मी 1 वाटी किंवा 200 ग्रॅम मोहरी डाळ टाकून घेणार आहे. त्यानंतर 2 चमचे कलोंजी टाकून घेणार आहे. कलोंजी टाकणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. जर तुम्हाला आवडत असल्यास आणि अवेलेबल असल्यास तुम्ही हे याच्यामध्ये नक्की टाका. त्यानंतर सर्वात शेवटी इथे आपल्याला तेल हे टाकून घ्यायचं आहे. आता सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. झटपट कैरीचं लोणचं हे तयार आहे. याला व्यवस्थित मुरण्यासाठी 5 ते 6 तास ठेवून द्या. तयार लोणचं एका काचेच्या कोरड्या व स्वच्छ बरणीमध्ये भरून ठेवा. कैरींच्या फोडीवर तेल येईल इतकं त्याच्यामध्ये तेल हे गरम आणि नंतर थंड करून टाका, म्हणजे लोणचे हे जास्तीत जास्त दिवस टिकेल.